इनहेल, एक्सहेल. कल्पना करूया आपल्याकडं खूप प्रकाश येत आहे, विशेषतः क्राउन चक्रामध्ये येत आहे. इनहेल, एक्सहेल. एक्सहेल करताना कल्पना करूया हा प्रकाश आपल्या संपूर्ण ऑरामध्ये, संपूर्ण शरीरात आणि ऑरामध्ये पसरत आहे. इनहेल, अजून जास्त प्रकाश येत आहे. आपलं क्राउन चक्र मोठं बनत आहे, जास्त तेजस्वी होऊन चमकत आहे. एक्सहेल. लक्ष क्राउनवर असू दे. मनातल्या मनात रिपीट करूया. टू द सुप्रीम बीइंग we humbly invoke for your light, your divine guidance, help and protection. To our spiritual teacher, to all the spiritual teachers, all the saints, archangels, holy angels, spiritual helpers, we humbly ask for your blessings, your divine guidance, help and protection, your light. To understand today's discussions, thank you for providing us with all these teachings. In full faith, we thank you. डोळे उघडा. आपण मागच्या वेळी डिस्कस करत होतो चीअरफुलनेस, आणि त्याच्यात आपण हेही डिस्कस केलं की लॉर्ड्स ऑफ कर्मा काय कोण असतात आणि बऱ्याच गोष्टी. त्यातलाच एक छोटासा टॉपिक राहिलेला आहे, तो आधी कंप्लीट करू. येट अनदर पॉइंट, यू मस्ट गिव्ह अप ऑल फिलिंग्स ऑफ पोझेशन. Karma may take from you the things that you like best, even the people whom you love most. Even then, you must be cheerful. आता ही आपल्यासाठी एक गाईडलाईन आहे की पहिल्यांदा आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण चेअरफुल असायला पाहिजे. आपण हा विचार करायला हवं की जे काही घडलं त्याच्यापेक्षा ऍटलिस्ट वाईट तर अजून वाईट घडू शकलं असतं, पण ते तर नाही घडलेलं. आणि जे काही आहे ते आपण चेअरफुली एन्जॉय करत आहोत. त्याचे बरेच आपण एक्झाम्पल्स पण बघितले. त्याचे अनेक फायदे पण होते, अनेक एक्झाम्पल्स पण बघितले, स्टोरीज पण बघितल्या. पण आता याच्यात एक ऍडिशनल गोष्ट झाली की जी गोष्ट आपल्याला खूप जास्त आवडती आहे ती सुद्धा जाऊ शकते, आणि तरी सुद्धा आपण चेअरफुल असायला हवं. आणि आता हे स्वाभाविक आहे की आपल्याला एखादी आवडती गोष्ट आहे आणि ती जात असेल तर आपल्याला वाईट वाटणार. म्हणूनच पहिल्यांदा हे इन्स्ट्रक्शन दिली आहे की यू मस्ट गिव्ह अप ऑल फिलिंग्स ऑफ पोझेशन. ही गोष्ट, ही व्यक्ती माझी आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते ठीक आहे, पण याच्याशी जेव्हा खूप अटॅच्ड होतो तेव्हा त्याच्यातून जास्त त्रास सुरू होऊ शकतो. म्हणून इथं म्हटलं की जर आपल्याला एखादी आवडती आपली व्यक्ती आहे किंवा वस्तू पण असेल किंवा इतर काहीतरी गोष्ट असेल आणि आपण खूप जास्त अटॅच्ड असू, पण काळाच्या ओघात ती जर गेली, ती जर आपल्यापासून लांब गेली तर आपल्याला खूप वाईट वाटेल. आणि मग आपल्याला हे चीअरफुली बेअर करता येणार नाही. आणि मग आपण जे मागच्या आठवड्यात सगळं बघितलं होतं की चीअरफुली बेअर नाही केलं तर काय काय होऊ शकतं. मुळात आपल्याला हे का सांगितलं की चीअरफुलनेस हा गुड कंडक्ट मध्ये का दिला, मग त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आल्या. आणि म्हणून आपण एक गोष्ट ट्राय करू शकतो की एक्सेसिव्ह अटॅच न राहणं, आणि म्हणूनच आपण मॉडरेशन अँड नॉन एक्सेसिव्हनेस या व्हर्च्यूजची पण प्रॅक्टिस करतो. Even though you must be cheerful, ready to part with anything and everything. रेडी टू पार्ट विथ एनिथिंग. काहीही असेल आणि जे काही असेल, सगळं काही असेल, त्याच्याबरोबर आपण स्वतःला अलाइन करत आहोत. Often the master needs to pour out his strength upon others through his servant. म्हणजे जसं एखादं आपल्या मोबाईलवर जर रेंज येत असेल, पण त्या एरियामध्ये तो जर टॉवर असेल तरच आपल्याला रेंज येणार, नाहीतर येणार नाही. जर आपल्या एरियातला तो टॉवर गेला तर आपल्यापर्यंत रेंज येणारच नाही.
म्हणून तो टॉवर तिथे असणं आवश्यक आहे आणि तो टॉवर सुस्थितीत असणं आवश्यक आहे. तसंच ठराविक व्यक्तींवर ठराविक पद्धतीचा इम्पॅक्ट व्हावा आणि एनर्जी जाव्यात यासाठी टीचर्स ठराविक डिसायपल्सना किंवा डिसायपल्सना म्हणण्यापेक्षा ठराविक स्टुडंट्सना सुद्धा, ठराविक व्यक्तींना सुद्धा वापरतात चॅनल म्हणून. आणि त्या व्यक्तींकडे त्या एनर्जीज येतात, त्या व्यक्ती थ्रू अनेकांकडे जातात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो, पर्पज ऑफ अराटिक योगा किंवा द ग्रेट विजन. 1 अराटिक योगा प्रॅक्टिशनर पर 1000 पीपल. आणि मग आपण विचार करू शकतो की किंवा थोडंफार या वाक्याचा आणि त्या वाक्याचा काही ताळमेळ असेल का, असा आपण विचार करू शकतो. पण आता इथं जे म्हणले त्याच्यानुसार जर ती व्यक्ती म्हणजे जर आपण त्या कॅटेगरीत पडत असू आणि आपण खूप डिस्टर्ब होत असू सारखे आपण इमोशनली खूप तिकडून इकडं जात असू, तर ही गोष्ट घडणार नाही. आणि ही गोष्ट जर घडत नसेल तर ऍक्च्युली आपला फारसा काही वापरच नाही. आणि म्हणून इथं आपल्याला सांगितलेलं आहे की ठीक आहे, जे घडत आहे त्याच्याबरोबर आपण संलग्न आहोत. आपण त्याच्यातून फारसं जास्त दुःखी होत नाहीये आणि आपण बऱ्यापैकी स्टेबल राहत आहोत. जेणेकरून परत एकदा आपण हे किती वेळेला बघितलं की काहीही डिस्कस केलं की ते सगळं जोडलं जातं सर्व्हिसशी. आपण हेही बघितलं की सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं हे किती महत्वाचं सांगितलं आणि ते कशाशी जोडलं किंवा नव्या गोष्टी शिकणं हे कशाशी जोडलं तर परत सर्व्हिसशी. सगळ्यात आधी काय शिकायचं तर ज्यांना आपण इतरांना मदत करू शकू ती गोष्ट सगळ्यात आधी शिकायची. बाकीच्या गोष्टी जेव्हा आपोआप येतील, पण पहिल्यांदा आपल्याला त्या गोष्टींवर फोकस द्यायचा आहे जी गोष्ट वापरून आपण इतरांना मदत करू शकू. आणि असं आपण किती वेळेला बघत आहोत की प्रत्येक गोष्ट सर्व्हिसशी जोडलेली आहे. तसंच आता सुद्धा चेअरफुलनेस सगळं झालं, पण सांगितलं की आपण जर चेअरफुल नसू तर आपला फारसा वापर नाही, कारण आपल्या थ्रू इतरांकडे ठराविक एनर्जीज पास ऑन केल्या जात आहेत. आणि जर आपण व्यवस्थित नाही तर त्या एनर्जीज अफेक्ट होतील. पुढं ही कॅनॉट डू दॅट, ही म्हणजे द मास्टर कॅनॉट डू दॅट इफ द सर्वंट म्हणजे आपण होपफुली आपण इल्स टू डिप्रेशन. सो चेअरफुलनेस मस्ट बी द रूल. आणि आपण डिप्रेशन या शब्दाबद्दल अजून एक वाक्य बघितलं होतं की आपण ते जसं आपल्याकडे डिप्रेशन येईल तसं आपण ते ताबडतोब फेकून द्यायला हवं, असं इन्स्ट्रक्शन याच्यात आहे. जसं आपल्याला वाटेल की अरे बापरे कसं होणार, त्या क्षणी आपण ते टाकून देत आहोत. आणि म्हणून परत ते इथं या पॉइंटला पण जोडलेलं आहे की जर आपण डिप्रेस्ड होत असू, जर आपण वेगवेगळ्या इमोशन्स मध्ये खूप जास्त जात असू तर आपल्या वेगवेगळ्या बॉडीज मध्ये खूप जास्त हलकल्लोळ माज काय माजलेला का काहीतरी असतो. मेंटल बॉडी या पुस्तकात हे वर्णन आहे की जर आपण कुणाशी तरी भांडलो तर इमोशनल बॉडीमध्ये काय होतं. आता आपल्याला माहिती आहे ठराविक चक्र भडकतात, त्याच्यातून ठराविक रंगाचे प्राणा जास्त येतात. आपण हेही बघितलेलं आहे परत परत की अँग्री एनर्जी ही लाल रंगाची असती, लाल रंगाच्या एका शेडची असती, त्याला काटे असल्यासारखे असतात आणि ती गरम असते. आता हे सगळं आपण आपल्या चक्रातून बाहेर टाकत आहोत आणि याचं सगळ्यात जास्त नुकसान आपलंच होतं. याच्या पुढं जर ही कंडिशन एकदा आपल्या चक्रांमध्ये झाली तर पूर्ण इमोशनल बॉडी डिस्टर्ब होती, त्याच्यात खूप जास्त व्हायब्रेशन्स होतात, त्याचा रंग बदलतो. आणि आपण एकदा एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण हे डिस्कस केलं होतं की हे ताबडतोब मास्टर्सना आयडेंटिफाय होऊ शकतं, कारण विशेषतः हे आपल्या बाबतीत नसेल, हे ऍक्सेप्टेड डिसायपल्सच्या बाबतीत असेल, पण आपल्या सगळ्या बॉडीजच्या इमेजेस त्यांच्या समोर असतात आणि जसं आपण डिस्टर्ब होऊ तसं त्यांना ते लक्षात येईल. पण त्याच्या पुढं आपल्या मेंटल बॉडीमध्ये आणि इमोशनल बॉडीमध्ये पण पुस्तकात लिहिलंय की जणू वादळ तयार होतं आणि चक्रीवादळ टाईप तयार होतं. जणू त्याला सूज येते ठराविक ठिकाणी, इन्फ्लमेशन होतं
आणि ही कंडिशन खूप जास्त सिव्हिअर आहे. म्हणून जर आपण वेगवेगळ्या मूड्समध्ये फार जास्त भरकटत असू, तर त्यानं आपलं जे मटेरियल आहे, आपलं जे इनर मटेरियल आहे, ज्याच्यातून एनर्जी पास होणार आहे, ते मटेरियल स्टेबलच नाही. जर ते मटेरियल स्टेबलच नसेल, तर ती एनर्जी पास कशी होईल? आणि ती जर एनर्जी पास नाही झाली, तर आपला जो रोल आहे तो बिघडला. म्हणून परत परत एम्फसाइज केलं जात आहे. पहिल्यांदा होतं कंट्रोल ओव्हर द माइंड, कंट्रोल ओव्हर, मग दुसरं होतं कंट्रोल ओव्हर द ऍक्शन्स. इथं आहे चेअरफुलनेस. परत मध्ये होतं टॉलरन्स, की आपण सहन करत आहोत, आणि सहन करत आहोत म्हणजे काहीतरी घडत आहे आणि आपण स्थिर आहोत जास्तीत जास्त. तर त्यानं आपल्यातून जास्त एनर्जी पास होऊ शकेल. आता आपला आजचा मेन टॉपिक, फिफ्थ गुड कंडक्ट. परत एकदा आपण ऍट द फीट ऑफ मास्टर पुस्तकाचा अभ्यास करत आहोत, ज्याच्यात 4 क्वालिफिकेशन दिलेली आहे. पहिलं क्वालिफिकेशन होतं डिस्क्रिमिनेशन किंवा डिसर्नमेंट, विवेक. दुसरं क्वालिफिकेशन होतं डिझायरलेसनेस. पहिलं क्वालिफिकेशन डिस्क्रिमिनेशन किंवा डिसर्नमेंट हे मेंटल किंवा इंटेलिजन्स रिलेटेड आहे. डिझायरलेसनेस हे इमोशनल बॉडी रिलेटेड आहे, इमोशन्स रिलेटेड आहे. तिसरं आहे गुड कंडक्ट. कंडक्ट या शब्दातच लक्षात येतं की ते आपल्या कृतींच्या रिलेटेड आहे. पण जरी गुड कंडक्ट असलं तरी ते परत कनेक्ट आहे आपल्या विचारांशी, आपल्या बोलण्याशी, आपल्या डिसिजन्सशी आणि आपल्या कृतींशी. या तिसऱ्या क्वालिफिकेशन मध्ये टोटल 6 पॉइंट्स दिलेत, ज्यांना आपण व्हर्च्यूज म्हणू शकतो, किंवा इथला शब्द आहे गुड कंडक्ट, आपण कसं वागायला हवं. त्यातला आता 5वा गुड कंडक्ट आपण बघत आहोत, ज्याचं नाव आहे वन पॉइंटेडनेस. द वन थिंग दॅट यू मस्ट. आणि आपण पहिल्या सेशन पासून या अशा शब्दांवर लक्ष देत आहोत. यू मस्ट, आता यू मस्ट सांगितलं. यू मस्ट सेट बिफोर यू इज टू डू द मास्टर्स वर्क. The one thing that you must set before you is to do the master's work. परत एकदा आपण हे वाक्य जोडून बघू आधीच्या एका वाक्याशी, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं, एक तर पहिल्यांदा एक वाक्य होतं की आपल्याला असं वाटतं की सुखी राहण्यासाठी आपण ही गोष्ट करायला हवी किंवा ही गोष्ट आपल्याला मिळायला हवी, आणि हे आपणच काहीतरी नवे नवे प्रकार इन्व्हेंट करतो. असे शब्द होते पुस्तकात. आपण वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हेंट करतो आणि मग ट्राय करतो की ती गोष्ट करून आपल्याला सुख मिळेल. पण जोपर्यंत आपण त्याच एकासाठी जगणार नाही, त्याच एकाला सुखी करणार नाही, तोपर्यंत आपण सुखी कसं होऊ, असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं. नंतर हेही सांगितलं होतं की आपण जे काही काम करत आहोत याची गरज नाही की त्याला हजारो लोक म्हणत आहेत चांगलं. हजारो लोकांच्या दृष्टीनं अगदी छोटंसं काम असेल, पण ते काम जर मास्टर्सच्या रिलेटेड किंवा हायरार्कीच्या रिलेटेड असेल आणि त्यांच्या थ्रू येत असेल, तर ते करणं जास्त महत्वाचं आहे. आणि याच्या रिलेटेड पण बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आपण आधी डिस्कस केल्या. आता परत एकदा तिथंच गोष्ट आली की आपण एक गोष्ट करायलाच हवी, ते म्हणजे मास्टर्स वर्क. इथं मास्टर या शब्दाचा अर्थ आहे कदाचित होली मास्टर्स अँड अबाव, किंवा कदाचित अर्हच अँड अबाव, माहित नाही एक्झॅक्ट. पण थोडक्यात आपण म्हणू शकतो इनिशिएट्स किंवा इनिशिएट्स. पण आपण हा विचार करायला हवा की जे काही आपण करत आहोत, जे काही आपल्याला स्पिरिच्युअल वाटत आहे, जे काही आपल्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वाटत आहे, जी काही आपल्याला स्पिरिच्युअल साधना वाटत आहे, जे काही आपल्याला स्पिरिच्युअल वर्क वाटत आहे, जी काही आपल्याला स्पिरिच्युअल सर्व्हिस वाटत आहे, जे काही आपल्याला स्पिरिच्युअल स्टडी सुद्धा वाटत आहे, ते खरंच या मास्टर्सच्या इन्स्ट्रक्शन थ्रू आलेलं आहे की कुणाच्या तरी इमोशनल बॉडी थ्रू आलेलं आहे, याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. आणि आपण बहुतेक मागच्या वेळी पण हे डिस्कस केलं होतं की आपण जे काही करत आहोत ते खरंच आध्यात्मिक गोष्टींशी रिलेटेड आहे का, की त्याच्या कम्प्लीट अपोजिट आहे, हे आपण पडताळून पाहणं आवश्यकच आहे. पण ते पडताळून पाहण्यासाठी एक पुस्तक खूप महत्वाचं आहे,
ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा राजयोग. अक्षरशः त्यातलं एक एक वाक्य वाचून आपण बघायला पाहिजे, की आपण जे करत आहोत, ते या वाक्यातल्या नियमानुसार फुलफिल होत आहे का? आणि जर होत असेल, तर आपण टेम्पररी अझ्युम करू शकतो, की ठीक आहे, आपण कदाचित काहीतरी स्पिरिच्युअल पाथ रिलेटेड गोष्टी करत आहोत. पण बऱ्याच केसमध्ये ते मॅच नाही होणार. फॉर एक्झाम्पल किंवा ठीक आहे, जर आपण ते पुस्तक कधी स्टडीमध्ये घेतलं तर बऱ्याच बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील, पण तोपर्यंत वाट न बघता ते पुस्तक मराठीत सुद्धा अवेलेबल आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या आहेत आणि अक्षरशः आपल्या सगळ्या संकल्पनांना जोरदार धक्के बसतील. कदाचित आपल्याला वाटत असेल, की देवाऱ्यासमोर बसून ठराविक पूजा करणं हे आध्यात्मिक आहे. पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल, की ते आध्यात्मिक कसं नाही आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळं त्या पुस्तकाचा आधार घेऊन आपण हे पडताळून बघू शकतो. गेस करू शकतो, की ही गोष्ट द वन थिंग दॅट यू मस्ट सेट बिफोर यू इज टू डू द मास्टर्स वर्क. हे आपण करत आहोत, की आपण त्याच्या अपोझिट करत आहोत. आपण असं काहीतरी करत आहोत दिवसातले अनेक तास घालवून, ज्यांना ॲक्चुअली आपण मास्टर्स वर्क हे जे काही आहे त्याच्या अपोझिट काम करत आहोत. त्यांचा जो काही इफेक्ट आहे त्याला ठराविक प्रमाणात नलिफाय करत आहोत. Whatever else may come in your way to do, that at least you must never forget. Whatever else may come in your way to do, that at least you must never forget. आपल्या समोर दुसरं काहीही येऊ दे, आपण कधीही विसरता कामा नये, की आपलं अस्तित्व आहे त्या कामासाठी. भलेही आपल्या समोर काहीही येत असेल. कधी-कधी असं होईल, जसं आपण मागच्या वेळी बघत होतो, की ठराविक पद्धतीचा कर्म जेव्हा मॅनिफेस्ट होतो, हे जे सगळे शब्द आपण बघितले, यू मस्ट बेअर युअर कर्मा दॅट्स आणि सफरिंग कम्स टू यू आणि बऱ्याच गोष्टी. याच्यामध्ये आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. आपण आपल्याला दुसऱ्या काही गोष्टींना प्रेफरन्स द्यायला लागू शकतं. पण तेव्हा सुद्धा आपल्या मनात सतत हेच पाहिजे, की आपल्याला करायचंय काय तर हे. आपलं आयुष्य आहे याच्यासाठी. थोडासा डिले होत असेल, पण आपल्याला रोज त्याचं वाईट वाटायला हवं, की डिले होत आहे. आणि अर्थात तो थोडासा डिले म्हणजे काही दिवसांचा असेल तर ठीक, अनेक वर्षांचा असेल तर काहीतरी घोळ असू शकतो. पण ॲट आपण प्रयत्न करत आहोत, की जास्तीत जास्त वेळ आपण या गोष्टीसाठी देत आहोत, जी महत्त्वाची आहे, ज्यासाठी आपण आहोत. आणि हेही आपण परत परत डिस्कस केलेलं आहे, की ती गोष्ट मास्टर्स वर्क म्हणजे काहीही असू शकतं. आपण ज्या ऑफिसमध्ये आहोत, ते काम प्रॉपरली करणं, हे सुद्धा मास्टर्स वर्क असू शकतं. जे केरला रिट्रीटमध्ये होते, सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्येच व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी हाच व्हिडिओ होता आणि ज्याच्यामध्ये या रिलेटेड गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. आणि पहिल्यांदा तो व्हिडिओ दाखवला होता. बहुतेक तो कोलकाता रिट्रीटमध्ये पण दाखवला असेलच. पण अ, आपण जे काही करत आहोत, पण त्याच्यात चेक करायला पाहिजे त्या सगळ्या कंडिशन्स. महत्वाचं हे नाहीये, की आपण काय करत आहोत. महत्वाचं हे आहे, की ते किती अलाइन्ड आहे त्या सगळ्या उद्देशासाठी. Yet nothing else can come in your way, for all helpful, unselfish work is the master's work. And you must do it for his sake. आधी पण आपण हीच इन्स्ट्रक्शन बघितली होती. आपल्यासमोर जे काही काम आहे, ते आपण परमेश्वरासाठी करत आहोत, अशा पद्धतीने करायचं. आता परत एकदा दुसऱ्या पद्धतीनं तेच वाक्य आलं. Yet nothing else can come, आणि कॅन इथे इटॅलिक्स मध्ये लिहिलेलं आहे, कॅन कम इन युअर वे, फॉर ऑल हेल्पफुल अनसेल्फिश वर्क इज द मास्टर्स वर्क. आपण जर असं एखादं काम करत आहोत ज्याच्यातून इतरांना मदत होत आहे, आणि परत एकदा आपण स्वतःला रिमाइंड करू शकतो, इतरांना मदत म्हणजे इतरांच्या फिजिकल बॉडीला मदत असू शकते, पण इतर म्हणजे सोल्सना मदत पण असू शकते, आणि ते जर असेल तर जास्त चांगलं. पण
अल्टिमेटली इतरांना मदत होत आहे आणि अनसेल्फिश आहे, तर ते वर्क आहे मास्टर्स वर्क. And you must do it for his sake. And you must give all your attention to each piece as you do it. आपल्यासमोर जे काही काम आहे ते आपण बारकाईनं बघत आहोत सगळ्या गोष्टी. सो दॅट इट मे बी युअर सो दॅट इट मे बी युअर व्हेरी बेस्ट. आपण जर मास्टर चोआ कॉक्सवेनच्या काही गोष्टी ऐकल्या तर हे वाक्य पटकन कोरिलेट होईल की बारकाईने लक्ष देणं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं म्हणजे काय. द सेम टीचर ऑल्सो रोट. सेम टीचर म्हणजे खरं तर ते जे पहिलं वाक्य होतं की आपण जे काही करत आहोत होल हार्टेडली करत आहोत आणि परमेश्वरासाठी करत आहोत, तेच टीचर त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. व्हॉट सो एव्हर यू डू इट हार्टिली ॲज टू द लॉर्ड अँड नॉट अन टू मेन. आपण जे काही करत आहोत ते आपण अगदी मनापासून करत आहोत आणि या पद्धतीनं की आपण ते लॉर्डसाठी म्हणजे परमेश्वरासाठी करत आहोत, फक्त माणसांसाठी नाही. आणि आपण हे ट्राय करू शकतो. आज सुद्धा हे ट्राय करू शकतो. आता जे आपण संध्याकाळी काम करू त्याच्यामध्ये जर काही करणार असू तर उद्याच्या दिवसभरात पण ट्राय करू शकतो. भलेही 15 मिनिट आपण ठरवू शकतो की पुढची 15 मिनिट आपलं हे इंटेन्शन आहे की आपण जे काही काम करत आहोत ते ऑल मायटी, ऑल नोईंग, ऑल मर्सीफुल, ओमनिसियंट, ओमनिप्रोव्हिडंट, ओमनिपोटंट अशा एकाच एंटिटी साठी करत आहोत. आणि मग 15 मिनिट आपण काम करत आहोत. मग ठीक आहे, मग आपण या अवेअरनेस मधून बाहेर जाऊ. कारण या अवेअरनेस मध्ये आपण तसं पण फार जास्त वेळ टिकणं थोडंसं टफ असू शकतं. पण आधेमध्ये दिवसातून 4-5 वेळेला 15-15 मिनिट, 10-10 मिनिट आपण हे ट्राय करत आहोत. मग 15 मिनिटाच्या ऐवजी अर्धा तास किंवा 20 मिनिट करत आहोत. असं आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपला त्या कामाकडे बघायचा दृष्टिकोन आणि सगळ्याच गोष्टी एकदम बदलल्या. तरी सुद्धा अचानक काहीतरी घडेल आणि आपला मूड परत बिघडेल. मग नंतर आपण स्कॅन करून बघू शकतो स्पिरिच्युअल कॉर्ड की जेव्हा आपण व्यवस्थित होतो, जेव्हा आपण या अवेअरनेसमध्ये होतो, तेव्हा आपली स्पिरिच्युअल कॉर्ड कशी होती आणि जेव्हा आपला तो अवेअरनेस गेला, आपण परत ब्लेम करायला लागलो, आपण परत समोरच्या व्यक्तींना व्यक्ती म्हणून बोलायला लागलो, तेव्हा काय झालं स्पिरिच्युअल कॉर्डचं. थिंक हाऊ यू वुड डू अ पीस ऑफ वर्क if you knew that the master was coming at once to look at it. प्रत्येक काम करताना आपण अशा पद्धतीनं विचार करत आहोत की हे काम द मास्टर येऊन बघणार आहेत. जस्ट इन दॅट वे यू मस्ट डू ऑल युअर वर्क. आणि अशाच प्रकारे आपण सगळं काम करत आहोत. Those who know most will most understand all that verse means. आधी ती verse बघू, मग परत हे डिस्कस करू. And there is another like it, much older. Whatsoever your hand finds to do it with your might. 2 वाक्यात एक आहे ज्याच्यामध्ये सांगितलंय सगळं हार्ट वापरून, हृदय वापरून करा म्हणजे मनापासून, आणि दुसरं आहे सगळी शक्ती वापरून करणं. Those who know most will most understand all that verse means. आता आपण असे नाहीये की आपल्याला बरंच काही माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला यातलं बरंच काही कळणार नाही. पण ठीक आहे, एवढा छोटासा तरी पार्ट आपल्या लक्षात येत असेल की जे काही आपण करत आहोत ते मनापासून करत आहोत आणि आपल्या पूर्ण शक्ती वापरून करत आहोत. आणि मग आपण चेक पण करू शकतो, आपण इनर रिफ्लेक्शन पण करू शकतो की आजच्या दिवसात
आपण कुठं कुठं भरपूर इग्नोर केलं, अव्हॉइड केलं. कुठं कुठं शॉर्टकट्स वापरले, कुठं कुठं असं केलं की जे फारसं योग्य नव्हतं. आणि मग फर्म रिझोल्युशन करू शकतो आणि व्हाईट बोर्ड टेक्निक सुद्धा वापरू शकतो. One pointedness means, two, that nothing shall ever turn you, even for a moment, from the path upon which you have entered. जर आपण पाथवर असू तर मुळात. पण वन पॉइंटेडनेसचा अजून एक अर्थ की ज्या पाथवर आपण आहोत तेव्हा काहीही गोष्ट एका सेकंदासाठी सुद्धा आपल्याला त्या पाथपासून लांब नेणार नाही. No temptations, no worldly pleasures, no worldly affections even must ever draw you aside. काय काय सांगितलं? टेम्पटेशन्स, प्लेजर्स, अफेक्शन्स आणि प्रत्येक ठिकाणी वर्ल्डली असा शब्द वापरला. यानं आपण पाथ पासून भटकत नाहीये. आणि मगाशीच झालेलं आहे की दुःखांपासून पण भटकत नाहीये, संकटांपासून पण नाहीये. आपली एखादी आवडती गोष्ट गेली तरी नाहीये आणि इच्छांमुळं, एखाद्या गोष्टीची आवड असल्यामुळं, तीव्रतेनं आवड असल्यामुळं सुद्धा आपण भरकटत नाही. आपण हाही विचार करू शकतो की पाथवर असताना भरकटायचं नाही. 1 सेकंद सुद्धा आपण त्याच्यातून डायव्हर्ट होत नाही, व्हायचं नाही, अशी इन्स्ट्रक्शन आहे. तर पाथवर जाण्यासाठी ही इन्स्ट्रक्शन किती महत्वाची आहे. कधी-कधी आपण डिले करत जातो. नाही, ही गोष्ट एक होऊ दे, मग मी सिरियसली स्टार्ट करेन, वगैरे, वगैरे. पण तसं नाहीये. फॉर यू युअरसेल्फ मस्ट बिकम वन विथ द पाथ. आपण या पाथशी, आपण या मार्गाशी एकरूप व्हायला हवं. It must be so much part of your nature that you follow it without needing to think of it and cannot turn aside. म्हणजे जणू आपण तीच एक गोष्ट करत आहोत. जसं आपण एका व्हिडिओमध्ये आपण ओरिजिन ऑफ मॉडर्न प्लॅनिंग हिलिंगमध्ये पण हे वाक्य ऐकलं होतं की ठराविक वर्ष, मास्टर शॉक ऑक्सिनचं वाक्य की ठराविक वर्ष आय एट प्राणिक हिलिंग, आय ड्रँक प्राणिक हिलिंग, आय ड्रँक प्राणिक हिलिंग, आय स्लेप्ट प्राणिक हिलिंग. म्हणजे फक्त प्राणिक हिलिंगचा अभ्यास चालू होता आणि मग ते सगळं तयार झालं. तसं आपला जो काही पाथ आहे त्याच्याबद्दल सतत आपल्या डोक्यात तेच आहे. सतत आपण त्याच्याबद्दल बोलत आहोत, ऍटलिस्ट इंटरनली. सगळ्यांसोबत नसेल पण इंटरनली. आणि सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला तेच दिसत आहे. फॉर एक्झाम्पल, आपण स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंटच्या सेशनमध्ये काही आठवड्यांपूर्वी स्वतःचा लाईफ पर्पज फाइंड आउट केला होता. त्याच्यामध्ये काही जणांचं उत्तर हे आलं की ठीक आहे, परत आपण एखादं एक्झाम्पल म्हणून घेऊ की एक पर्टिक्युलर गोष्ट काहीतरी करणं हा लाईफ पर्पज आहे. तर आपल्याला सगळ्या ठिकाणी तीच गोष्ट दिसत आहे. आपण ट्रिपला गेलो आहोत तरी आपल्याला हे दिसत आहे की या गोष्टीतून ही गोष्ट कशी करता येईल. फॉर एक्झाम्पल, स्प्रेडिंग प्राणिक हिलिंग. आपल्याला सतत हेच दिसत आहे. कुठेही गेलो तरी, कुठलाही मूव्ही बघत असताना, कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट बघत असताना, कुठल्याही व्यक्तीकडे बघत असताना, कुठलाही सीन बघत असताना, कुठलाही डोंगर, नदी बघत असताना, काही बघत असताना, आपण प्रत्येक गोष्टीला रिलेट करत आहोत की याचा वापर प्राणिक हिलिंग स्प्रेड करण्यासाठी कसं वापरता येईल किंवा आधाटिक योगाची प्रॅक्टिस करण्यासाठी कसं वापरता येईल किंवा इतर काही गोष्टींसाठी. या पद्धतीने यू द मोनॅड, म्हणजे यू मोनॅड याचा अर्थ अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलच्या टर्मिनॉलॉजीज मध्ये आपण म्हणू शकतो डिव्हाइन स्पार्क. पण इथं आपण बघू शकतो ना, इथे इन्कार्नेटेड सोल बद्दल बोलणं चालू आहे, ना हायर सोल बद्दल, तर डायरेक्ट मोनॅड बद्दल बोलणं चालू आहे. यू द मोनॅड हॅव डिसाइडेड इट, म्हणजे हे या इन्कार्नेशन बद्दल बोलणं चालू नाहीये. हे तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा अजून इंडिव्हिज्युअलायझेशन पण झालेलं नव्हतं.
जेव्हा फक्त डिव्हाइन स्पार्क तयार झाले होते. लक्षात इंट्रोडक्शन टू थिओसॉफी, फर्स्ट आउटपोरिंग, सेकंड आउटपोरिंग, थर्ड आउटपोरिंग, आणि सेकंड आउटपोरिंगचा पार्ट होता ज्याच्यामध्ये डिव्हाइन स्पार्क तयार झाले. थर्ड आउटपोरिंगचा पार्ट होता बहुतेक की जेव्हा इंडिव्हिज्युअलायझेशन झालं. म्हणजे हे जे सगळं बोलणं चालू आहे ते सेकंड आउटपोरिंग बद्दलचं चालू आहे. तेव्हा आपण हे ठरवलेलं होतं, काय ठरवलं होतं, टू ब्रेक अवे फ्रॉम इट विदाउट, म्हणजे जो काही पाथ आहे तो आपण तेव्हा ठरवलेला होता, जो अजून आपल्याला कॉन्शियसली रिअलाइज झालेला असेल किंवा नसेल, पण तो जो काही आहे तो आपण किती अब्जावधी वर्षांच्या आधी ठरवलेला होता, जेव्हा अजून आपण कदाचित मिनरल किंगडम मध्ये होतो तेव्हा. टू ब्रेक अवे फ्रॉम इट, त्या पाथ पासून आपण लांब जाणं, वुड बी टू ब्रेक अवे फ्रॉम युअर सेल्फ. त्या पाथ पासून लांब जाणं म्हणजे आपण स्वतःच तुटणं, स्वतःपासून लांब जाणं. आणि इथं वन पॉइंटेडनेस संपतं. वन पॉइंटेडनेस म्हणल्यावर आपल्याला लगेच वाटतं की ठीक आहे, वन पॉइंटेडनेस याचा अर्थ काय, आपण एक गोष्ट परत परत करत राहायची. आपण रिपीटेडली ती गोष्ट करत गेलो तर ठीक आहे, आपल्याला ती मास्टरी मिळेल किंवा ऍटलिस्ट ती गोष्ट कम्प्लीट होईल. हे वन पॉइंटेडनेस आहे का? हो. इव्हन आपण फोर्थ व्हर्च्यू ची प्रॅक्टिस करतो, वन पॉइंटेडनेस ऑफ एम अँड एफर्ट अँड इंडस्ट्रियसनेस अँड नॉन लेझीनेस. पण आत्ताच्या पुस्तकात या कंटेक्स्टमध्ये वन पॉइंटेडनेसचा अर्थ आहे आपण सतत त्यांच्यासाठी काम करत आहोत, सतत. पण परत एकदा याच पुस्तकातलं वाक्य, ओनली वाईज पर्सन कॅन हेल्प, आणि म्हणून आधी आपण वाईज बनायला हवं, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचं काम म्हणजे काय. किंवा आपल्याकडे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन असायला पाहिजे. पण हे सुद्धा खूप धोक्याचं आहे, कारण कुणाचीही इन्स्ट्रक्शन आपल्याला कुणाचीही वाटू शकते. इव्हन पडलेलं एखादं स्वप्न किंवा झालेला एखादा भास सुद्धा आपल्याला दृष्टांत वाटू शकतो. त्याच्यामुळं आपण डिसर्नमेंट वापरून, जे फर्स्ट क्वालिफिकेशन आहे ते वापरून कदाचित हे बघू शकतो. आता सिक्स्थ गुड कंडक्ट, कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स म्हणजे काय? जनरल आत्मविश्वास. आता आपण याच्या एक्सप्लेनेशन कडे जाऊ. यू मस्ट ट्रस्ट युअर मास्टर, यू मस्ट ट्रस्ट युअर सेल्फ. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत, आपण स्वतःवर विश्वास ठेवत आहोत. इफ यू हॅव सीन द मास्टर, यू विल ट्रस्ट हिम टू द अटरमोस्ट. जर आपल्याला त्यांना बघायला मिळालेलं असेल, जे आपल्यापैकी कोणासाठीच अजूनपर्यंत शक्य नाही आहे, पण जेव्हा कधी हे घडेल तेव्हा त्याच्या पुढे तर प्रश्नच नाही. जसं डिझायरलेसनेस मध्ये सुद्धा हेच वाक्य होतं की जर एकदा आपल्याला त्यांचा प्रेझेन्स मिळालेला असेल तर आपण असंच डिझायरलेस होऊ. आपल्याकडे एकच डिझायर शिल्लक राहील, ते म्हणजे आपण त्यांच्यासारखं बनायचं, दुसरं काहीच नाही. दुसरं सगळं गेलं. फक्त त्यांचा एकदा प्रेझेन्स एवढंच सफिशियंट आहे. आणि मग इथं आपल्या लक्षात येईल की आता आपण डिझायरलेस आहोत का? नाही. म्हणजे आपण अजून त्यांच्या प्रेझेन्समध्ये गेलेलोच नाही. पण इफ यू हॅव सीन द मास्टर, यू विल ट्रस्ट हिम टू द अटरमोस्ट. जर आपण बघितलेलं असेल तर आपल्याला विश्वास असेलच. थ्रू मेनी लाईव्स अँड डेथ्स. जर आपण अनेक 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 जन्मांपूर्वी जरी बघितलेलं असेल, जे आपल्या बाबतीत घडलेलं असणं स्वाभाविक नाहीये, पण जर असं असेल तर आपण विश्वास ठेवूच. इफ यू हॅव नॉट येट सीन हिम, आता हे आपल्यासाठीच वाक्य आहे, यू मस्ट स्टील ट्राय टू रिअलाइज हिम अँड ट्रस्ट हिम. यू मस्ट स्टील ट्राय टू रिअलाइज हिम अँड ट्रस्ट हिम. आपण याच्याबद्दल डिस्कस करू. बिकॉज इफ यू डू नॉट, इवन ही कॅन नॉट हेल्प यू. जर आपल्याला मदत हवी असेल तर हे आपल्याला करायलाच हवं. पण बरं, इथं वाक्य आहे यू मस्ट ट्राय टू रिअलाइज हिम. या वाक्याचा अर्थ काय असेल? ट्रस्ट हिम ठीक आहे, विश्वास ठेवू,
आणि हे वाक्य आपल्याला वाटेल की हा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, पण याचा त्याच्याशी संबंध नाही. आपण हे बहुतेक मागच्या किंवा मागच्याच्या आधीच्या सेशनमध्ये पण बोललेलो होतो की बायबलमध्ये एक वाक्य आहे, एक प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की एकदा येशू एका गुहेमध्ये असतात, तिथे शिकवत असतात आणि तिथे एक जण येऊन सांगतो की तुमची आई आणि भाऊ बाहेर आलेले आहेत आणि ते म्हणतात की जो या सगळ्या गोष्टींवर म्हणजे त्यांनी जे शिकवलं होतं त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यानुसार वागतो, तोच माझा भाऊ आहे, तीच माझी आई आहे. किंवा आपण थोडंसं दुसऱ्या शब्दात हे बघू. जे तसं करतात ते सगळेजण त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांची आई म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत. याचा एक अर्थ असा, परत ही सगळी रिपीट झालेली उदाहरणं आहेत, तरी पण आपण या कॉन्टेक्स्टमध्ये ती डिस्कस करूया. अजून एका प्रसंगात एक जण येऊन बहुतेक त्यांना विचारतात किंवा तेच सांगतात एका पब्लिक गॅदरिंगमध्ये की तुमच्यापैकी कोणतरी येईल आणि मला म्हणेल की मी तुमच्या नावानं अनेकांचं हिलिंग केलं आणि मी तेव्हा तुम्हाला म्हणेन की मी तुला ओळखत पण नाही. का? कारण ज्या नियमांबद्दल सांगितलेलं गेलेलं आहे, ज्या प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत, त्या फॉलो केलेल्या नाहीत. आणि या 2 वाक्यातून शिवाय आपण जे मगापासून आणि अनेक दिवस वाचत आहोत त्याच्यातून आपल्याला एक गोष्ट सहज लक्षात येऊ शकते की विश्वास असणं याची पहिली स्टेप आहे, त्यांनी ज्या टीचिंग्स आणि टेक्निक्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करणं. त्या जर होत नसतील तर विश्वास नाहीच आहे. ना शरणागती. शरणागती तर फार लांबची गोष्ट झाली, पण विश्वास पण नाही. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटेल की ट्रस्ट हिम. हां, माझा तर विश्वासच आहे. नुसता विश्वास नाही, माझी श्रद्धा आहे. नाहीये, अजिबात नाहीये. जर आपण त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करत नसू तर. आणि त्याच्या आधीचा शब्द होता यू मस्ट रिअलाइज. रिअलाइज हिम. आता हे वाक्य समजण्यासाठी आपल्याला सहज मदत मिळेल इनर टीचिंग्स ऑफ हिंदुइझम रिवील्ड या पुस्तकातून, जिथं हनुमान हा जो टॉपिक आहे त्याच्यातून. पण थोडक्यात इन्स्ट्रक्शन अशी आहे जी अजून ठराविक पुस्तकात पण आहे, बहुतेक मास्टर्स अँड द पाथ मध्ये सुद्धा आहे, का बहुतेक या पुस्तकात पण आहे की आपण या पुस्तकात पण आहे की आपण सतत इमिटेट करायला हवं. म्हणजे काय, आपण विचार करायला हवा की हे काम किंवा ही सिच्युएशन जर त्यांच्या समोर असेल तर ते कशा पद्धतीने वागतील, कशा पद्धतीने डिसिजन घेतील, कशा पद्धतीने बोलतील आणि ते आपण करायचा प्रयत्न करणं. पण परत याची सुरुवात कुठून होती? याची सुद्धा सुरुवात होती त्यांचं जे काही मटेरियल आहे त्याच्या अभ्यासातून. म्हणजे फर्स्ट आहे त्यांची पुस्तकं वाचणं, दुसरं त्यांच्याकडे बघणं, त्यांना ऑब्झर्व्ह करणं. आणि आता बऱ्याच केसमध्ये आपण खूप उशिरा ठराविक टीचर्सना अप्रोच होतो जेव्हा फिजिकली ते नसतात. त्याच्यामुळे त्यांच्या रिलेटेड स्टोरीज ऐकणं. पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यांच्या टीचिंग्स, त्यांची पुस्तकं याचा खूप जास्त अभ्यास करणं. फॉर एक्झाम्पल, आता समजा आपल्याला ओशोन बद्दल माहिती हवी असेल, आपल्याला जर ओशोन बद्दल ही गोष्ट प्रॅक्टिस करायची असेल तर आपण काय करू? सिंपल आहे. ओशोनची पुस्तकं, ओशोनचं ऑडिओ मटेरियल हे आपण भरपूर अभ्यास करू आणि त्याच्यातून हळूहळू आपल्या लक्षात येईल की ओशो म्हणजे काय होते. त्याच्याशिवाय आपण ओशोन रिलेटेड ठराविक गोष्टी वाचू, गोष्टी जाणून घेऊ आणि मग कोरिलेट करू की त्या टीचिंग्स जे ते बोलत आहेत आणि या गोष्टींमध्ये दुसरा कोणतरी व्यक्ती जे काही बोलत आहे ते मॅच होत आहे का. काही ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मॅच होत नाही, हे काहीतरी वेगळंच सांगत आहेत आणि यांनी काहीतरी वेगळं सांगितलेलं होतं. पण त्याच्यासाठी आधी आपल्या लक्षात किंवा आधी आपल्याला प्रेफरन्स द्यायला हवा अभ्यास करण्याचा. आपण परत परत त्यांनी सांगलेलं ऐकत आहोत, वाचत आहोत.
तसंच आता जर आपल्याला मास्टर चॉकॉक्सी यांच्याबद्दल बोलायचं असेल, तर आपण काय करू शकतो? एक म्हणजे पुस्तकं वाचणं आणि ओरिजिन्स ऑफ मॉडर्न प्लॅनिंग मध्ये क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे, की पुस्तकं वाचणं आवश्यक आहे सगळी. दुसरं आहे व्हिडिओज बघणं, जे आपण रिट्रीटमध्ये बघतो. मग तिसरी गोष्ट आहे, त्यांचे जे सीनियर डिसायपल्स आहेत, त्यांच्या थ्रू ठराविक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या ऐकणं. आणि मग जे सीनियर मोस्ट नाहीत, पण त्यांच्या पिरियडमध्ये जे होते, त्यांच्या थ्रू गोष्टी ऐकणं, त्यांची पुस्तकं वाचणं आणि मग बघणं, की ते कुठल्या सिच्युएशनमध्ये काय करत होते. पण परत सुरुवात होईल त्यांच्या पुस्तकातून. ते कशा पद्धतीनं फॉर एक्झाम्पल GLS गोल्डन लोटस सूत्राज त्याच्यामध्ये ही वाक्य आहेत जे वेगवेगळ्या सेशन्समध्ये आणि कोर्समध्ये ते बोलत होते. ती वाक्य वाचता वाचता आपल्या लक्षात येईल की या पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे, या पद्धतीनं आपल्याला विचार करायचा नाहीये, या पद्धतीनं आपल्याला आयुष्याकडे बघायचं आहे, या पद्धतीनं आपल्याला दुसऱ्यांकडे बघायचं आहे, या पद्धतीनं आपलं आयुष्य आपल्याला डिसिप्लिन बनवत जायचं आहे, या पद्धतीनं दिवसातला सगळ्यात जास्त प्रिफरन्स आपल्याला या गोष्टींना द्यायचा आहे आणि या ठराविक गोष्टी बिनकामाच्या आहेत. भलेही आपल्या घरातले, आपल्या आजूबाजूचे, आपल्या ओळखीचे सगळेजण त्याच कामासाठी 7-8 तास देत असले तरी सुद्धा. आणि मग हळू आपल्याला ही गोष्ट रिअलाईज व्हायला चालू होईल. त्याच्यामुळे हे वाक्य खूप महत्वाचं आहे. यू मस्ट स्टिल ट्राय टू रिअलाइज हिम. आपल्यासाठी ती एक कन्सेप्ट असायला नको. ती एक नुसती मूर्ती असायला नको. ते एक नुसतं चित्र असायला नको. ते एक नुसतं पोस्टर असायला नको. ते एक नुसतं नाव असायला नको. तर आपल्यासाठी त्यांचं अस्तित्व हे पूर्णतः रिअल असायला हवं. जितकं रिअल आपल्या समोरची एखादी व्यक्ती आहे. त्याच्या पुढं आपला त्यांच्यावर विश्वास बसायला चालू होईल. त्याच्या आधी तितकासा विश्वास बसणं अवघड. Unless there unless there is perfect trust, there cannot be the perfect flow of love and power. You must trust yourself. You say you know yourself too well. आपल्याला असं वाटतं का की आपण स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखतो? पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. If you feel so, you do not know yourself. You know only the weak outer husk, which has fallen often into the mire. But you, the real you are a spark of God's own fire, and God, who is Almighty, is in you. And because of that, there is nothing that you cannot do if you will. आपण जे स्वतःला ओळखतो ते कशासारखं आहे? गव्हाचं उदाहरण दिलं. गव्हाचा दाण्यासारखं नाहीये. त्याचं जे वरचं काय म्हणतात टर्फल का काहीतरी त्यात तेवढंच आपण स्वतःला ओळखतो. आणि जे जनरली पडतं आणि जे उद्ध्वस्त होतं, जे जाळून टाकलं जातं, ज्याचा काही उपयोगच नसतं. आपल्याला आपल्यातलं तेच माहिती आहे जे बिनउपयोगाचं आहे. आपल्याला ते माहीतच नाहीये जे आपण आहोत. आणि आपण काय आहोत? आपण अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलमध्ये आपल्याला हे माहीतच आहे की कसं आहोत. पण इथं म्हणल्यानुसार आपण परमेश्वराची एक ठिणगी आहोत आणि त्याच्यामुळं अशी कुठलीही गोष्ट नाही जी आपण करू शकत नाही जर आपण ठरवलं. याचा दुसरा अर्थ आपण जर म्हणत असू की मला हे करायचंय पण मला हे करता येत नाही, मला हे समजत नाही, मला हे जमत नाही, तर मुळातच जे रिअलायझेशन आपल्याला कमी आहे स्वतःबद्दलचं त्याच्यापासून आपण फारच लांब जात आहोत. पण जर आपण असं म्हणलं की ठीक आहे हे माझ्याकडून होऊ शकतं, कसं ते एक्सप्लोर करत आहे, कसं त्याचा अभ्यास करत आहे, कसं त्याच्या ट्रायल्स घेत आहे, कसं त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स करत आहे, तर आपण जास्त कनेक्ट होत आहोत आधी स्वतःशी आणि मग त्यांच्याशी जे आपल्याला गाईड करत आहेत आणि मग त्यांच्याशी ज्यांनी आपल्याला बनवलेलं आहे. से टू युअर सेल्फ व्हॉट मॅन हॅज डन मॅन कॅन डू. आपल्याला स्वतःशी हे अफर्म करायचं आहे की एकानं केलं तर आपण करू शकतो. आय एम अ मॅन, yet also God in man.
जर आपण ठराविक पुस्तकं वाचली तर त्याच्यात हे शब्द परत परत आपल्याला वाचायला मिळतील. सन ऑफ गॉड हु इज सन ऑफ मॅन किंवा सन ऑफ मॅन हु इज सन ऑफ गॉड. सन ऑफ मॅन याचा अर्थ माणूस या शरीरात जन्म घेतलेला, पण सन ऑफ गॉड याचा अर्थ सोल. आय कॅन डू दिस थिंग अँड आय विल. मी हे करू शकतो आणि मी करणार. फॉर युअर विल मस्ट बी लाईक टेम्पर्ड स्टील. इफ यू वुड ट्रेड द पाथ. जर आपल्याला त्या मार्गावरून चालायचं असेल तर आपल्याला हा ॲटिट्यूड डेव्हलप करायचा आहे. हा ॲटिट्यूड किती फास्ट डेव्हलप होऊ शकतो? आज ठरवलं उद्या डेव्हलप होईल का? नाही. पण ॲटलिस्ट आपल्याला असं करायचं आहे हे मात्र आत्ताच्या आत्ता ठरवू शकतो फायनल. म्हणजे काहीच पेंडिंग न राहता आपल्याला फक्त ठरवायचंय की जे काही आपल्याला अशक्य वाटेल ते अशक्य नाहीये. आपले लिमिटेशन्स आहेत. आपल्या लिमिटेशन्समुळे आपल्याला ते शक्य वाटत नाहीये. बस एवढंच आहे. प्रत्यक्षात लिमिटेशन्स नाहीयेत. फक्त इनर ऑब्स्टॅकल्स आहेत. प्रत्यक्षात फारसे एक्सटर्नल ऑब्स्टॅकल्स नाहीच आहेत. किंवा GLS मधल्या वाक्याचा आधार घ्यायचा असेल तर एक्सटर्नल ऑब्स्टॅकल्स आर नथिंग कम्पेअर्ड टू इनर ऑब्स्टॅकल्स. म्हणजे एक्सटर्नल पण आहेत पण इनर एवढे आहेत. जर आपण इनर ऑब्स्टॅकल्स काढले तर एक्सटर्नल दिसणार पण नाहीत, जाणवणार पण नाहीत. त्याच्यामुळं ही गोष्ट आपण ठरवू शकतो की ठीक आहे, आता जो काही सध्या प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन आपल्या आतच आहे. त्याचं सोल्युशन आपण वापरू शकतो आणि ते वापरणं अवघड नाहीये. ऍटलिस्ट अशक्य तर नाहीये. आणि मग आपण विचार करत आहोत आणि स्टेप बाय स्टेप ती गोष्ट करत आहोत. ऑलरेडी आपण या सगळ्या गोष्टी प्रीमियम मेंबरशिपमध्ये भरपूर डिटेलमध्ये डिस्कस केलं आणि स्टेप बाय स्टेप. आणि बहुतेक मागच्या वेळी पण आपण हे डिस्कस करत होतो ना, त्याच्या मागच्या वेळी पण, की प्रीमियम मेंबरशिपमध्ये याच गोष्टी आपण कशा प्रॅक्टिस करतो वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून. त्याच्यामुळं इनर रेकग्निशन प्रोग्राम, डिसिजन मेकिंग टेम्पलेट, गोल सेटिंग ब्ल्यूप्रिंट, डी होल्डिंग टेक्निक, या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या. त्याचं महत्व आपल्याला तेव्हा रिअलाइज होईल जेव्हा आपण काही वर्ष या टीचिंगचा अभ्यास करत असू आणि प्रॅक्टिस करत असू तेव्हा. ठीक आहे, आपलं आजचं डिस्कशन संपलेलं आहे कारण हा टॉपिक इथं संपतो. आता फोर्थ क्वालिफिकेशन आहे लव्ह, प्रेम. आणि त्याच्याबद्दल आपण वाचू. हा खूप छोटासा टॉपिक आहे. कदाचित 2 किंवा 3 आठवड्यात आपले पुस्तक संपेल. आता डिस्कशन. जर तुम्हाला खूप मोठं काही शेअर करायचं असेल तर स्टेजवर या, मी तुम्हाला अनम्यूट करेन किंवा चॅट बॉक्समध्ये पण तुम्ही टाईप करू शकता. आपण जे डिस्कस केलं त्याच्यात काही ॲडिशन करायची असेल, कुठलं तरी एक्झाम्पल आठवतंय, कुठली तरी गोष्ट आठवतीये, कुठलं तरी एखादं कोट किंवा वाक्य आठवत आहे, जे काही असेल. If we think we trust, we do practice, then still there may be chance. हा, बरोबर आहे. आपण त्यांचं ऐकत आहोत आणि त्यांनी सांगितलेलं फॉलो करायचा प्रयत्न करत आहोत. एक तर 100% जमणारच नाहीये लगेच, पण आपण प्रयत्न करत आहोत. तर आपण ट्रस्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणि याचा अर्थ असा आहे का की आपण भरपूर मिस करत आहोत? हो. आपण इथं स्टार्ट केलंय. ती पहिली स्टेप आहे. अजून आपल्याला बरंच काही समजलेलंच नाहीये. देन स्टील देअर मे बी चान्स दॅट वी आर मिसिंग आउट ऑन समथिंग. हाऊ टू रिझॉल्व्ह दॅट ऑर डेव्हलप. पण गोष्ट एवढीच आहे की जे आता आपल्याला समजत आहे त्याच्यावर आपण परत परत अनेक बाजूंनी विचार करत आहोत.
व्हॅलिडेट करत आहोत. परत परत आपण वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी त्या गोष्टी बघत आहोत. परत परत वेगवेगळ्या वाक्यातून आपल्याला जे समजलंय ते बरोबर आहे का याचा विचार करत आहोत. आणि या सगळ्याला खूप मेंटल एफर्ट्स लागतील, पण हे आपण करत आहोत. आणि जे समजत आहे ते आपण प्रॅक्टिस करत आहोत. जसं प्रॅक्टिस करू, काही महिने काही वर्ष जशी प्रॅक्टिस करू, तसं आपल्याला त्यातले अजून लेयर्स बघायला मिळतील. अजून प्रॅक्टिस करू तसं अजून एक लेयर बघायला मिळेल. आपण हे डिस्कस केलं होतं ना, की अनेक वर्ष प्रॅक्टिस करत असून सुद्धा बऱ्याचदा असं होतं, की आत्ता कळतं, की आत्ता पहिल्यांदा समजलं, की क्लीनिंग करायचं म्हणजे काय? आणि ऑलरेडी बऱ्याचदा क्लीन केलेलं आहे. बऱ्याच जणांचं हीलिंग केलंय. आणि अनेक वर्षानंतर लक्षात येतं, की इतकी वर्ष हे समजलेलंच नव्हतं. आत्ता जस्ट समजलं आणि अजून फक्त क्लीनिंग बद्दल. अजून एनर्जायझिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी लांबच्या आहेत. अजून मेडिटेशन्स वेगवेगळे. कधी-कधी ट्विन हार्ट्स करताना सुद्धा लक्षात येतं, आत्ता पहिल्यांदा असं वाटलं, की आज आपल्याला समजलं. आणि अशीच बाकीची मेडिटेशन्स किंवा प्युरिफिकेशनच्या प्रॅक्टिसेस करताना सुद्धा. त्याचा अर्थ काय? की त्या पर्टिक्युलर दिवशी आपल्याला काहीतरी एक इनर लेयर अजून समजला. आणि असं जर 4-5दा आपल्या बाबतीत झालं असेल, तर आपल्याला ही सवय पण लागेल, की ठीक आहे, अजून बरंच काही आहे. अजून आपल्याला समजलेलं नाहीये पूर्ण. आणि अजून बरंच काही समजणार आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. ते रिझॉल्व्ह आपोआपच होईल. महत्वाचं आहे प्रॅक्टिस, अवेअरनेस आणि परत प्रॅक्टिस विथ अवेअरनेस. अजून काही? हे पुस्तक खरं तर नुसती वाचायची गोष्ट नाहीये, तर ते असं म्हणतो ना आपण, एखादा पदार्थ खूप चविष्ट असेल, तर आपल्याला तो तोंड लहान पडतं. तसं हे पुस्तक आहे. हे आपण असं घटाघट पिण्यासारखी गोष्ट आहे. परत-परत आपण वाचत आहोत. एकेका वाक्यावर खूप विचार करत आहोत. आणि एक-एक वाक्य वेगवेगळ्या पुस्तकांबरोबर कंपेअर करत आहोत. बरीच वाक्य आपल्याला बायबलमधून जास्त एक्सप्लेनेशन मिळेल. बरीच वाक्य इतर पुस्तकातून, थिओसॉफीच्या इतर पुस्तकातून एक्सप्लेनेशन मिळेल. आणि इतर बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास करत परत एकदा हे वाचत आहोत आणि आपल्याला लक्षात येत आहे, की हां, याच्यामुळे हे पण घडतं, याच्यामुळे हे पण आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक खूप जबरदस्त पुस्तक आहे. ठीक आहे. आपण क्लोज करू. थँक्स गिव्हिंग प्रेयर करू. लक्ष ग्राउंडवर. टू द सुप्रीम बीइंग, वी आर व्हेरी, व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर ब्लेसिंग्स. थँक यू, थँक यू, थँक यू. To our spiritual teacher, to all the spiritual teachers, all the saints, archangels, holy angels, spiritual helpers. We are very, very grateful and thankful for giving us all these teachings, all these insights. In full faith, we thank you. Thank you for blessing us with inner light and inner strength to practice all these teachings consciously. We thank you in full faith. जे जॉईन झाले आहेत, थँक यू. सगळ्यांना धन्यवाद.